आता बघूया टॉप 9 अतिवृष्टीच्या नुकसानीच्या बातम्या। हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। नांदेडच्या शिबदारा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केली मागणी। हेक्टरी 50,000 केलेल्या या मागणीला मदतीला विरोध होतोय। जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकरांसह नायब तहसीलदार सुधीर खांडर्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई। तर तहसील कार्यालयासमोरील शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर हे दोन्ही अधिकारी प्राथमिक तपासात दोषी आढळले। नांदेडमधील मन्याड नदीच्या पुरानं नायगावमध्ये पिकांचं मोठं नुकसान। एकट्या शेळगाव गौरी गावातील 900 हेक्टर जमीन खरडून गेली, त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून तातडीनं मदत देण्याची मागणी। जळगावात गिरणा नदीचा पूर ओसरल्यानंतरची विदारक दृश्य समोर। चांदसर परिसरामध्ये शेतीसह पिकांचं अतोनात नुकसान। पुराच्या पाण्यानं रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यानं शेतकरी या ठिकाणी अडचणीत। शेतात जाण्यासाठी ही मोठी अडचण। जळगावच्या अंतुर्ली शिवारात अज्ञातानं शेतकरी विलास पांडे यांच्या बागेतील 2000 केळीची खोडं कापून टाकली आहेत। शेतकऱ्याचं यामुळे लाखो रुपयांचं नुकसान। घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। लातूरमधील हजारो हेक्टर शेती पुरात खरडून गेली आहे। मदत नको, शेती दुरुस्त करून द्या, शेतकऱ्यांची आर्तहाक। शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात। जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली, तर 5,000 क्विंटल येणारा कांदा अवघ्या 300 क्विंटलवर। भाव देखील कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी।